बरं झालं तिथं रेड्याची शिंगे भेटली, याची शिंग भेटली पाहिजे होती. कसले काय आरोप करताना काही विचार तरी करत जा. संजय राऊतला तिथं ठेवलं पाहिजे होतं. हाच मोठा जादूगर आहे. या सगळ्या बाबी शिंदे साहेबांच्या कानावर गेलेल्या आहेत. शिंदे साहेब निश्चितच त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा किंवा काय कुणाला समज द्यायची नाही द्यायची याचा निर्णय शिंदे साहेब घेतील. जयंत पाटलाला त्या पक्षामध्ये राहून ज्या पद्धतीने ते प्रदेश अध्यक्ष असताना त्यांना ज्या पद्धतीने थोडासा त्रास द्यायचा प्रयत्न केला ना, त्यामुळे जयंत पाटील हे वैतागलेले होते हे निश्चित आहे. आता उद्धव ठाकरे साहेब जेव्हा त्या वर्षामध्ये होते त्या ठिकाणी फार काही लिंबू वगैरे निघाले म्हणतात, काळा जादू केल्याचे म्हणतात. आता उद्धव साहेब गेले, मग शिंदे साहेब आले, तेव्हाही म्हणतात ते काळा जादू केली. आता देवेंद्र फडणवीस आलेत. अशा काळ्या जादू केल्याने जर मुख्यमंत्री बदलत असतील किंवा मुख्यमंत्री होत असतील तर प्रत्येक जण काळी जादू करत बसेल ना. कशाला लोकांची कामं करायची, कशाला लोकांसमोर जायचं, कशाला निवडणुकीमध्ये जायचं. काळी जादू केली तर निवडून आलं, काळी जादू केली तर मंत्री झालं, काळी जादू केली तर मुख्यमंत्री झालं. किती सोपा प्रकार आहे हा पुरोगामी महाराष्ट्र. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे प्रकार चालत नाहीत. तुम्हाला या जादू टोण्यापासून मुक्त करण्यासाठी सर्वच महामानवाने अनेक आपल्या संतांनी त्यातून बोध घ्यायला सांगितलेले. तो बोध घ्या आणि पुढे चाला. फोटो या महाराजांसोबत आहे, कुठे मंत्री असतील त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. आता या विरोधकांचे कोणाकोणाबरोबर फोटो आहेत हे आता हे काढत बसायचं का? हा धंदा उरलाय आम्हाला. जो सत्तेत असतो त्याच्याबरोबर फोटो काढायला हजारो लोक असतात. देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर किती लोक रोज फोटो काढतात, एकनाथ शिंदे साहेबांबरोबर किती काढतात. अहो आमच्यासारख्या साध्या माणसाबरोबर किती लोक फोटो काढतात. फोटोवर राजकारण चालत नसतं. फोटो हे प्रत्येकाला वाटतं की एखादा आपण ज्याला आदर्श मानतो किंवा एखादा मोठा नेता असेल त्याच्यावर आपला फोटो असला पाहिजे. काय काय रे त्याच्यात. आणि फोटोमुळे जर राजकारण सोडावं लागलं तर मग बुरखे घालून मात्राला फिरावं लागेल. बरं झालं तिथं रेड्याची शिंगे भेटली, याची शिंग भेटली पाहिजे होती. कसले काय आरोप करताना काही विचार तरी करत जा. संजय राऊतला तिथं ठेवलं पाहिजे होतं. हाच मोठा जादूगर आहे. ज्यांनी उद्धव साहेबांची सत्ता पलटून टाकली, पक्ष बुडवून टाकला. म्हणून अशा जादू टोण्यावर काही चालत नसतं. हे सरकार आहे, हे घटनेच्या धोरणानुसार चालतं. अगदी तुमच्या लोकांना मतदान सुद्धा करून काल साताऱ्यामध्ये फार मोठी वादावादी झाली अशी एक प्रकरण आमच्या कानावर आलेलं आहे. आमचे मंत्री शंभूराज देसाई तिथे होते. त्यांच्या हाताला मार लागल्याचं चित्र आज तुमच्याच माध्यमातून आम्ही पाहिलेलं आहे. मला वाटतं शंभूराज देसाईंनी ह्याची सर्व कल्पना माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिली असावी. आणि म्हणून नेमकं प्रकरण काय हे शंभूराज देसाई आणि शिंदे साहेबांना माहिती. आणि मग त्याच्यावर अशा माहितीमध्ये काम करताना अशा अडचणी का येतात यावरचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब जरूर घेतील. या सगळ्या बाबी शिंदे साहेबांच्या कानावर गेलेल्या आहेत. शिंदे साहेब निश्चितच त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा किंवा काय कुणाला समज द्यायची नाही द्यायची याचा निर्णय शिंदे साहेब घेतील. जयंत पाटलाला त्या पक्षामध्ये राहून ज्या पद्धतीने ते प्रदेश अध्यक्ष असताना त्यांना ज्या पद्धतीने थोडासा त्रास द्यायचा प्रयत्न केला ना, त्यामुळे जयंत पाटील हे वैतागलेले होते हे निश्चित आहे. ज्याची माहिती सर्वांना आहे, पक्षातल्या लोकांना सुद्धा आहे. म्हणून उद्याही जयंत पाटील कुठे असतील हे आता सांगता येणार नाही. आता हे प्रत्येक जण एखाद्यावर आरोप झाल्यानंतर प्रत्येक जण मागणी करते आणि आता चौकशीच्या भोवऱ्यामध्ये ते सर्वजण असताना त्याची सर्व माहिती काही दिवसानंतर लोकांसमोर येईल. आपण आपल्या खात्यामध्ये
अॅट्रॉसिटी पीडित जे काही लोक होती, कुटुंब होते, त्यापैकी 889 लोकांना नोकरी देण्याचा आमचा मानस होता. कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी झाली आणि काल आम्ही जवळपास 98 ते 100 लोकांना, जो त्या विभागातले आहेत, जवळचे आहेत, म्हणून त्यांना त्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 10 लोकांना आम्ही नोकरीमध्ये सामावून घ्यायचं त्या पत्र दिलं. ते गेल्यानंतर बाकीचे नाही दिले. आता हेच नागपूर आणि संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा इतरचे जे पीडित आहेत त्यांनाही त्या नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर दिलं जाणार आहे. या जरी तुम्हाला खात्याच्या संदर्भातला मध्ये समोर आणला मुख्यमंत्र्यांच्या नावानं घरकुल योजनेसाठी अर्ज केले गेले आणि खूप मोठ्या प्रमाणावरती घरकुलात बोगसगिरी झाल्याचा त्यांचा आरोप आहे. आपलं खातं या आरोपाबद्दल आपली काय? हे बघा, माझ्या खात्यातर्फे रमाई आवास योजनेला निधी हा वितरित केला जातो. निधी वितरित केल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये जी काही प्रक्रिया ज्याला म्हणतायत, मग ते कॉर्पोरेशन क्षेत्रातले असेल, ते ग्रामीण क्षेत्रातील असेल, ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचं काम त्या एजन्सीने करायचं. म्हणजे कॉर्पोरेशनने करायचंय. जे लाभार्थी ते कॉर्पोरेशनकडे अर्ज करतात, जिल्हा परिषदकडे अर्ज करतात. ते व्हेरीफाय केल्यानंतर जे सिलेक्ट होतात त्याला आमचा निधी जो आम्ही त्यांना दिलेला असतो ते त्यांच्या मार्फत ते वितरित होतो. म्हणून तिथं काय जर बोगसगिरी झाली असेल, काही चुकीचे जर काही कोणी भरले असेल, अर्ज भरले असेल, तर त्याचे सर्व निपटारा करण्याची जबाबदारी त्या एजन्सीची म्हणजेच कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषदची असते. असे जर गैरप्रकार आढळले तर निश्चितच त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल.